नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेबद्दल एक महत्त्वाची माहिती आलेली आहे व तसेच लाडकी बहिणींबद्दल पण एक महत्त्वाची माहिती आलेली आहे। तर दोघी माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजना जी आहे ते जे आपण ह्या योजनेचा फायदा घेत होते किंवा लाभ घेत होते ना, त्यांना आता एकच योजनेचा लाभ घेता येणार आहे। म्हणजेच की लाडकी बहीण योजनेमुळे संजय गांधी निराधार व श्रावणबाळच्या लाभार्थ्यांचं अनुदान मिळत नव्हतं किंवा मिळायला विलंब होत होतं। तर याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या मार्फत आपण समजून घेणार आहोत। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांवर आता बोट ठेवले जात आहे। शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेता लाभार्थी घेऊ शकतो असा निकष आहे। तरी पण या योजनेतील अनेक लाभार्थी लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत असल्याचा आता याच्यात दिसून आले आहेत। तसेच मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजनेच्या महिला लाभार्थ्यांना यापैकी नेमक्या कोणत्या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा आहे यांचे स्वयं घोषणापत्र द्यावे लागणार आहेत। सोलापूर जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जवळपास 70,000हून अधिक लाभार्थी असून श्रावणबाळ योजनेचे लाभ जिल्ह्यात 1,05,000हून अधिक लाभार्थी दर महिना घेत असतात। तर दरमहा त्या लाभार्थ्यांना सुमारे 27 कोटी रुपयांचा निधी लागतो। मात्र संजय गांधी निराधार योजनेतील खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा लाभ मिळाला नाही। याशिवाय डिसेंबर व जानेवारीचाही निधी देखील शासनाकडून प्राप्त झालेला नाही। निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांकडून दरवर्षी हयात असल्याचा दाखला घेतला जातो। त्यासोबतच आता लाभार्थ्यांना स्वयं घोषणापत्र द्यावे लागणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत नाही आणि दोघीपैकी कोणत्याही योजनेचा लाभ सुरू ठेवायचा याबाबत समाविष्ट आहेत। तसंच आता या दोघी योजनांपैकी नेमका कोणत्या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे हेही तुम्हाला सांगावं लागणार आहे। दोन्ही योजनेचा जो लाभ आहे तो 1500 रुपयेच आहे। जसे की संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना शासनाकडून दरमहा 1,500 रुपयांचा लाभ मिळतो। आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्याही लाभाची रक्कम दिली जाईल तेवढीच आहे, पण पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभाची रक्कम 2100 रुपये होईल। या आशेने अनेकजण संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजनेचा लाभ नको म्हणत असल्याची स्थिती आहे। मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेची रक्कम जमा झाली की नाही झाली हे तुम्ही कमेंटच्या मार्फत खाली कळवू शकतात व तसेच बऱ्याचशा जणांना याची रक्कम मिळण्यास सुरुवात देखील झालेली आहे। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील।